एक नाव जे शांतीचं प्रतीक आहे, एक व्यक्ती ज्यांना जग करुणेचा संदेशवाहक मानतो. पण अचानक त्यांचं नाव एका वादग्रस्त प्रकरणात समोर आलं आणि सोशल मीडियावर सुरू झाला चर्चांचा महापूर. होय, आपण बोलतोय दलाई लामा यांच्याबद्दल. जेफ्री एप्स्टीन प्रकरणात त्यांचं नाव दिसताच अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. खरंच त्यांचा एप्स्टीनशी संबंध होता का? आता या सर्व प्रश्नांना अधिकृत उत्तर मिळालं आहे. दलाई लामा यांच्या कार्यालयाने स्पष्ट सांगितलं, ना भेट, ना संपर्क, ना कोणताही संबंध. एप्स्टीनसोबत जेवण किंवा खाजगी चर्चा झाल्याच्या बातम्या पूर्णपणे खोट्या आणि आधारहीन आहेत. मग नाव आलंच कसं? माहितीनुसार 2014मध्ये एप्स्टीनने एका ईमेलमध्ये त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ती फक्त इच्छा, प्रत्यक्ष भेट कधीच घडली नाही. म्हणून या केवळ कागदपत्रात नाव आल्यामुळे त्यांना या प्रकरणाशी जोडणं चुकीचं आहे, असं कार्यालयाने ठामपणे सांगितलं.